नमस्कार, मी वैभव पवार. आपलं एलएव्ही न्यूज आणि वेळापूर पॅटर्न या न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर स्वागत. आणि या ठिकाणी आज रतन टाटा सर यांच्या 88व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजित असं रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. वेळापूर या ठिकाणी रक्तदान आहे जीवनदान, ते वाचवते दुसऱ्याचे प्राण म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. रक्तदान केल्याने मानवी शरीरामध्ये कमीत कमी 5 लिटर रक्त असतं. त्यातलं 360 ml रक्त दिल्याने काही शरीराला हानी होत नाही. रक्तदान तुमच्या एखादा जीव वाचू शकतो. आणि आपले रक्तदान हे भरवलंय तुम्ही शिबिर. गेली किती वर्ष झाली या ठिकाणी तुम्ही करत आहात? आम्ही 10 वर्ष झालं रक्तदान शिबिर आयोजित करतो. आणि रक्तदान शिबिर करण्याचं म्हणजे हेतू काय असेल? रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उद्देश असा आहे, गोरगरिबांना जर रक्त मिळत नसेल तर त्याला विकत घेऊन रक्त मिळत नाही, म्हणून त्यांना हे रक्त मिळावं आणि यापासून त्यांना जीवन मिळावं म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित. म्हणजे गेली 5 वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर करत आहात आणि या ठिकाणी आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केले असं? आतापर्यंत प्रत्येक वर्षी टार्गेट म्हणलं तर 150 लोकांपर्यंत प्रत्येक वेळी आम्हाला लोकांचं सहकार्य मिळतं. गेली 1 वर्षापासून म्हणजे गेली 5 वर्षापासून दर वर्षाला 150 लोकांचं टार्गेट असतं. आजचा हा संध्याकाळी टार्गेट होणार पूर्ण काउंटिंग झाल्यानंतर संध्याकाळी समजणार किती झालं टोटल आकडा. हो. ह्या ठिकाणी आता आपण पाहू रक्तदान केल्यानंतर त्यांना अशक्तपणा येतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी खाण्यासाठी वस्तू ठेवलेल्या आहेत. शिवाय एक पाण्याचं कॅन किंवा त्यांना लागणाऱ्या गरजू वस्तू, रग पांघरायला अशा प्रकारच्या वस्तू आम्ही वाटप करतो. कोरोनामध्ये पण तुम्ही भरपूर लोकांना मदत केली आहे. हो, कोरोनामध्ये सुद्धा आम्ही असं सहकार्य केलेलं आहे, कारण रतन टाटांनी जगातल्या सर्व लोकांना जगवण्याचा मोलाचा वाटा कोरोनाच्या काळात घेतलाय. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आम्ही करतो. आणि वेळापूर पंचक्रोशीमध्ये कुठेच या ठिकाणी रतन टाटांची जयंती साजरी केली जात नाही, पण आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांच्या 88व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी आयोजित करतो. त्यामध्ये आज 28 तारखेला आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे.